नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या कन्नड मित्र एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 6 फेब्रुवारी 2025. तर आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत, ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ पाहता येणार आहे. प्रश्न क्रमांक पहिला. 19वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, छत्रपती संभाजीनगरमध्ये 19वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत. 19वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे छत्रपती संभाजीनगरमध्ये 21 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात आलेलं होतं. या संमेलनाचे उद्घाटन संवैधानिक मूल्यांना समर्पित असे करण्यात आलेलं होतं. या संमेलनाचे अध्यक्ष आहेत अशोक राणा आणि डॉक्टर अशोक राणा हे लोकसाहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक असून इतिहास संशोधक आणि भाषातज्ञ सुद्धा आहेत. या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत इंजिनियर सतीश चकोर आणि निमंत्रक आहेत धनंजय बोर्डे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2. 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अशोक राणा यांची 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. आणि ते झालेलं कुठं आहे? तर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्रोही साहित्य संमेलन हे पार पडलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाला कोणत्या क्रीडा प्रकारात सांघिक सुवर्ण पदक मिळालेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, योगासन या प्रकारामध्ये सांघिक क्रीडा प्रकारामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळालेलं आहे. कोणत्या संघाला? महाराष्ट्र महिला संघाला. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये दीप सांभिया व अक्षय वारंगे या जोडीने मिश्र दुहेरीत रौप्य पदक जिंकलेलं आहे. ते कोणत्या खेळामध्ये जिंकलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बॅडमिंटन या मिश्र खेळामध्ये दीपा रांबिया आणि अक्षय वारंग यांनी रौप्य पदक पटकावलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. कोणत्या राज्य सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गुजरात या राज्याने समान नागरी कायदा करण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे. याच्या अगोदर समान नागरी कायदा करणारे पहिलं राज्य कोणते ठरले आहे? तर उत्तराखंड हे राज्य पहिलं राज्य ठरलेलं आहे समान नागरिक कायदा करण्या संदर्भामध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. गुजरात राज्य सरकारने समान नागरिक कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समान नागरिक कायदा करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. कोणत्या राज्याने? गुजरात या राज्याने रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. एकुरेव्हिरीन 2025 सैन्य अभ्यास कोणत्या 2 देशात आयोजित करण्यात आला होता? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भारत आणि मालदीव या 2 देशांमध्ये सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आलेला होता. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. 2 ते 15 फेब्रुवारी 2025 दरम्यान कोणत्या देशात एकुरेव्हिरीन 2025 हे सैन्य अभ्यास आयोजन करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मालदीव देशामध्ये या सैन्य अभ्यासाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. संयुक्त राष्ट्र महासभाद्वारा दरवर्षी कोणत्या कालावधीत विश्व धर्मीय सौहार्द सप्ताह साजरा करण्यात येतो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या दरम्यान संयुक्त राष्ट्र महासभाद्वारे दरवर्षी हा विश्व धर्मीय सौहार्द सप्ताह साजरा करण्यात येत असतो. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. भारत सरकारने विमा क्षेत्रात FDI मर्यादा किती टक्के केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 100% FDI ही भारत सरकारने विमा क्षेत्रामध्ये मर्यादित केलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. तांदळाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे कोणत्या देशात अन्न सुरक्षा आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फिलिपाईन्स या देशामध्ये तांदळाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे अन्न सुरक्षा आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे.
समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. BSF जम्मू इन्फंट्रीचे नवीन महानिरीक्षक कोण बनलेले आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. शशांक आनंद हे जम्मू काश्मीर फ्रंटियरचे नवीन महानिरीक्षक बनलेले आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. केरळमधील पश्चिम घाटात शोधण्यात आलेल्या एलेटारिया फेसिफेरा आणि एलेटारिया ट्युलिपेफेस हे कोणत्या मसाल्याच्या पिकाची नवीन व्हरायटी सापडलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. ही हिरवी इलायची या नवीन व्हरायटीची पश्चिम घाटामध्ये शोध लागलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. आर्ट ऑफ वेव्हर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आलेले आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. बेल्जियम या देशाचे नवीन आर्ट ऑफ डी व्हेअर हे पंतप्रधान झालेले आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. भारतातील पहिले पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात झालेले आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. मध्य प्रदेश राज्याने पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र मध्य प्रदेश सरकारने स्थापन केलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. कोणत्या संस्थेने रॉकेटच्या घटकांसाठी भारतातील सर्वात मोठे धातूंचे 3D प्रिंटिंग मशीन हे लॉन्च केलेले आहे? 3D प्रिंटिंग मशीन कोणत्या राज्याने लॉन्च केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. IIT हैदराबाद या संस्थेने सर्वात मोठे धातूचे 3D प्रिंटिंग मशीन लॉन्च केलेले आहे. IIT हैदराबाद या संस्थेने. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 17. प्रिसिजन अप्रोच रडार या नवीन संरचना प्रणालीचे उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. अंदमान आणि निकोबार या 2 बेटामध्ये प्रिसिजन अप्रोच रडार हे नवीन संरक्षण प्रणालीचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 18. दारुगोळा आणि क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी खाजगी क्षेत्रातील पहिल्या सुविधेचे अनावरण कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. कानपूर उत्तर प्रदेशमध्ये दारुगोळा आणि क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी खाजगी क्षेत्रातील पहिल्या सुविधेचे अनावरण कानपूरमधील उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. 60वी म्युनिक सुरक्षा परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली होती? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. जर्मनीमध्ये 60वी म्युझिक सुरक्षा परिषद आयोजित करण्यात आलेली होती. कुठे? तर जर्मनी या देशामध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 20. कोणत्या देशाने आशियान भारत वस्तू व्यापार करार आयटिगाची 3री बैठक आयोजित केलेली होती? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. भारत या देशाने या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तर मित्रांनो, हे होते काही 6 फेब्रुवारीचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओज अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येणार आहे.